Good afternoon, friends. Today we are going to learn a poem from Unit 1.1. It's a small world. But before we start to learn the poem, let's take a glance on the reduced syllabus for you and for this year. Students, this is a reduced syllabus for you for this year. बघा, आता आपण सुरुवातीला जो तुमच्या अभ्यासक्रमातून 25% भाग वगळण्यात आलेला आहे, तो वगळण्यात आलेला भाग आज आपण पहिला पाहूयात. तर लेसन नंबर आहे 1.4. नाव आहे लेसनचं जर्नी टू द वेस्ट. पेज नंबर्स आहेत 18, 19, 20, 21. हा भाग तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. Then lesson number 2.4, name of the lesson is Putting Together a Class Magazine, page number 50 and 51. The next lesson which is reduced from your syllabus is 2.5 Windy Lines and its page number is 54. Again the next lesson is 3.5 The Red-Headed League. Both the parts, part 1 and part 2, both the parts are reduced from the syllabus, which are from page number 77 to 85. दोन्ही भाग द रेड हेडेड लीगचे काय केलेले आहेत, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे 4.3 चेजिंग द सी मॉन्स्टर, page number 97 to 101. This part is also reduced from your syllabus. ओके, ह्या सगळ्याची तुम्ही काय करायचे आहे, नोंद घ्यायची आहे. हे सगळे जे आहेत हे सगळे तुम्ही पान नंबर किंवा प्रोज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टिक करून घ्यायचे आहेत. परत एकदा बघा, 1.4, 2.4, 2.5, 3.5 आणि 4.3 हे जे टेक्स्ट आहेत हे तुमच्या काय केलेले आहेत, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. हे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सुद्धा त्या धड्यांपुढे काय करा, रिड्यूस्ड म्हणून त्याची नोंद घ्या. त्यानंतर आज आता आपण काय करत आहोत, तर पहिली पोएम जी आहे ती पहिली पोएम पाहणार आहोत. खरं तर मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ याच्या अगोदरही शेअर केलेला होता यूट्यूबवरचा, पण त्याच्यानंतर त्याच्यावरचे तुम्ही जे क्वेश्चन आन्सर्स किंवा काय जे आहेत ते काहीच शेअर केले नसल्यामुळे परत एकदा आज आपण ही पोएम पाहणार आहोत. याच्यावरचं वर्कशॉप, इंग्लिश वर्कशॉपसुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण ही जी पोएम आहे ही पोएम वाचूयात. युनिट 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. Okay friends, this is a poem written by Richard and Robert. These both are the poets of this poem. And now let's see the meaning of this poem in detail. It's a small world.
पोएट सेज दॅट इट्स अ स्मॉल वर्ल्ड. स्मॉल मीन्स लहान. वर्ल्ड जग. आपण ज्या जगात राहतोय हे जग कसं आहे? लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे खूप लहान असं जग आहे. इट इज अ स्मॉल वर्ल्ड. हे खूप लहान जग आहे. आता यामध्ये म्हणताना कवी काय म्हणतोय बघा. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर मीन्स इट्स अ ॲक्टिव्हिटी ऑफ लाफिंग. लाफ्टर मीन्स हास्य. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर हे जे जग आहे हे हास्याचं जग आहे. ह्या जगात आपण आनंदी असतो, एन्जॉय करतो, हसत राहतो, हसत खेळत असतो. म्हणून हे जग कसं आहे? हास्याचं जग आहे. एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड लाफ्स. जे कोण सगळे अगदी आपण भारतातले लोक असू देत, अमेरिकेतले असू देत, इंग्लंडमधले असू देत, सगळे लोक कसे असतात? आनंदी असतात. दे एन्जॉय देअर लाईफ. त्यांचं आयुष्य ते काय करतात? एन्जॉय करतात, आनंदी राहतात, हसत खेळत असतात. द किड्स इन द वर्ल्ड, एव्हरी किड इन द वर्ल्ड प्लेज. सगळे जगातली सगळी मुलं, लहान मुलं तुमच्यासारखी हसत खेळत असतात, वेगवेगळे खेळ खेळत असतात. मग भारतातले खेळ वेगळे असतील, अमेरिकेतले खेळ वेगळे असतील, पण लहान मुलं म्हणजे खेळ हा आला. संपूर्ण जगासाठी हे काय आहे? युनिक गोष्ट आहे की लहान मुलं खेळतात. सो द पोएट सेज दॅट इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. हे जग कशाचं आहे? हास्याचं जग आहे. सेकंड लाईन, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. त्याचबरोबर हे जे जग आहे हे जग कशाचं आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे काय? अश्रू. त्याचबरोबर हे जे जग आहे हे जग अश्रूंचं सुद्धा जग आहे. म्हणजे इथं जसा आनंद आहे या जगात, तसंच या जगात काय आहे? दुःख सुद्धा आहे. दो वी ऑल आर हॅपी ॲट द सेम टाईम, हॅपीनेस इज देअर अँड सॅडनेस इज ऑल्सो देअर. दीज आर पार्ट्स ऑफ आवर लाईफ. एक आपण सदैव आनंदी असत नाही, कधीतरी आपण सगळेजण काय होतो? दुःखी सुद्धा होतो. अश्रू, टीयर्स, दे आर द सिम्बल ऑफ आवर सॅडनेस. अश्रू हे काय आहेत? तर आपल्या दुःखाचं ते प्रतीक आहेत. म्हणजेच सगळेजण कायम आनंदीच असतील तर दुःखाचं महत्त्व काय राहणार आहे? आणि सगळेजण कायम दुःखीच राहिले तर आनंदाचं महत्त्व काय राहणार आहे? म्हणजेच काय तर बाळांनो, जिथं आनंद आहे तिथं दुःख आहे, आणि जिथं दुःख आहे तिथं आनंद आहे. आणि हे जग जे आहे हे जसं आनंदानं भरलेलं जग आहे, तसंच हे दुःखानं सुद्धा भरलेलं आहे. मग ते सगळीकडेच आहे की फक्त भारतातलेच लोक दुःखी होतात असं नाही, तर इतर देशातल्या लोकांना सुद्धा ही फिलिंग आहेच. अँड दॅट इज व्हाय द पोएट सेज दॅट इट्स अ स्मॉल वर्ल्ड, बिकॉज हॅपीनेस इज देअर अँड सॅडनेस इज ऑल्सो देअर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर ॲज वेल ॲज इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. नेक्स्ट लाईन, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स मीन्स आशा. आता हे जे जग आहे हे जग आशेचं जग आहे. आपण म्हणतो ना, आशेवर तर जग कायम आहे. कारण जरी आपल्याला माहीत असतं की उद्या आपण आहोत की नाहीत, तरीसुद्धा आपण रोज रात्री झोपताना उद्या पहाटेचा अलार्म लावतोच ना. म्हणजे हेच आशेचं प्रतीक आहे की आपण उद्याची आशा ही आपल्या आजमध्ये दडलेली असते आणि ती प्रत्येकाला आहे. दिस इज वर्ल्ड ऑफ होप्स. म्हणजे आशा ह्या प्रत्येकाला आहेत. उद्याच्या आशा, उद्याची स्वप्न हे प्रत्येकजण इथं बघत असतं. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. फियर्स इट मीन्स भीती. फियर्स म्हणजे काय? भीती. आपण इथं प्रत्येकजण जशा आपल्याला आशा आहेत की आता आज बघा 10वीचा रिझल्ट आहे, सगळ्यांना आशा आहेत की आपण पास होणार, पण त्याचबरोबर काय आहे? मनात भीती पण आहे.
म्हणजेच इथं ह्या जगात सगळ्यांना आशा आहेत, होप्स आहेत, पण त्याचबरोबर फिअरसुद्धा आहे. जसं आनंद आणि दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच आशा आणि भीती ह्यासुद्धा एका नाण्याच्या काय आहेत, दोन बाजू आहेत. म्हणजे जिथं आनंद आहे तिथं दुःख आहे, तसंच जिथं आशा आहे तिथं भीतीसुद्धा आहे. कोणतंही काम करताना आता समजा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे, तुम्हाला आशा असते की हां माझा पहिला नंबर येणार आहे, पण त्याचबरोबर भीतीसुद्धा असते की येईल की नाही माझा पहिला नंबर. म्हणजे जिथं आशा असते तिथंच भीतीसुद्धा असते. अँड सो द पोएट सेज दॅट दिस इज अ वर्ल्ड ऑफ होप्स ॲज वेल ॲज दिस इज द वर्ल्ड ऑफ टीयर्स. देअर सो मच दॅट वी शेअर. शेअर करणे, देवाणघेवाण करणे. तुम्ही आता वर्गात एकमेकांना पेन शेअर करता. तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा पेन खराब झाला तर त्याला तुम्ही शेअर करता. पेन्सिल, खोड रबर, इव्हन तुमची फ्रेंडशिप इतकी घट्ट असते की तुम्ही डब्यातला खाऊसुद्धा काय करता, शेअर करता. शेअर करणं म्हणजे देवाणघेवाण, आपलं एकमेकांना देणं घेणं, शेअर. देअर आर सो मच दॅट वी शेअर अँड देअर आर सो मेनी थिंग्स दॅट वी शेअर. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या आपण शेअर करतो. मग विचारांची देवाणघेवाण करतो. वी शेअर थॉट्स, आवर फिलिंग्स, आपल्या फिलिंग्स, भावनांची आपण काय करत असतो, एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत असतो. वेन एवर यू फील सॅड यू शेअर युअर सॅडनेस विथ युअर फ्रेंड अँड वेन एवर यू फील हॅपी यू शेअर युअर हॅपीनेस विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आता आज 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ज्यांना छान मार्क्स पडतील ते काय करतील, त्यांचा हॅपीनेस शेअर करतील सगळ्यांबरोबर. स्वीट्स डिस्ट्रीब्यूट करतील, त्यांचा हॅपीनेस शेअर करतील. किंवा मग जे अगदीच नापाससुद्धा होतील ते त्यांचं दुःख शेअर करतील. म्हणजे देअर आर सो मेनी थिंग्स दॅट वी शेअर. शेअरिंग इज ऑल्सो अ पार्ट ऑफ आवर लाईफ. शेअरिंग करणं हा सुद्धा एक आपल्या आयुष्याचा काय आहे, भाग आहे. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. आणि मग आता अवेअर म्हणजे काय, तर आता वी आर अवेअर अबाउट बॅड इफेक्ट्स ऑफ कोरोना. आपण कोरोनाच्या बॅड इफेक्ट्सबद्दल आपल्या जागरूक आहोत, अवेअर आहोत. अवेअरनेस म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीबद्दलची जागरूकता असणे म्हणजे अवेअर. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. मग आता आपण काय आहोत, आत्ताची ही जी वेळ आहे त्यात आपण सगळेजण जागरूक आहोत है ना. आपण आपल्या फिलिंग्ज, आपले थॉट्स आपण काय करत असतो, शेअर करत असतो. दॅट मीन्स वी आर अवेअर दॅट वी कॅनॉट लिव्ह विदाऊट सोसायटी. आपण जागरूक आहोत, आपण अवेअर आहोत की आपण ह्या सोसायटीशिवाय जगू शकत नाही. सगळेच, अगदी भारतातील, अमेरिकेतील, इंग्लंडमधील, ब्राझीलमधील सगळ्याकडचे लोक जे आहेत हे सोसायटीशिवाय किंवा शेअरिंगशिवाय जगू शकत नाही. दे आर अवेअर. आणि हीच आता ती वेळ आहे की आपण अवेअर झालं पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आणि किती काही झालं तरी आफ्टर ऑल दिस इज अ स्मॉल वर्ल्ड. किती काही असलं तरी शेवटी हे काय आहे, एक छोटंसं जग आहे. छोटंसं जग कुठल्या अर्थाने, जर का लोक एकमेकांच्या जवळ आलीत तर हे छोटंसं जग आहे. आता बघा, आपल्याला इथून अमेरिकेला जायचं असेल, पूर्वीच्या काळी खूप दिवस जायचे, पण आता विमानाने अगदी 2 तासात सहज शक्य आहे. जग कसं झालेलं आहे, एकमेकांच्या अगदी जवळ आलेलं आहे. सो इट्स अ स्मॉल वर्ल्ड. म्हणून कवी काय म्हणतो, हे खूप जग हे कसं आहे, खूप छोटं आहे, खूप जवळ आलेलं आहे आता एकमेकांच्या. त्याचबरोबर आपले आता फेसबुक आहेत, ट्विटर आहे, या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, अगदी लांब बसलेल्या लोकांशी सुद्धा संवाद साधू शकतो. अगदी विदिन अ सेकंड, अगदी एका सेकंदामध्ये आपण काय करू शकतो, संवाद साधू शकतो अगदी जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी. आणि म्हणूनच इथं पोएट म्हणतायत, देर आर 2 पोएट्स. सो द पोएट्स आर सेइंग दॅट इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. Then the poet
is repeating these lines. It's a small world after all, because he wants to emphasize that it's a small world. पोएट इथं ह्याच लाईन्स का सारख्या सारख्या रिपीट करतोय? कारण पोएटला एम्फसाइज त्याच्यावरच भर द्यायचा आहे ना. पोएटला शेवटी काय सांगायचं आहे की हे जे काय आहे हे जग लहान आहे, हे त्याला एम्फसाइज करून सांगायचं आहे, त्याच्यावर भर देऊन सांगायचं आहे. आणि म्हणून पोएट काय करतोय, ह्या लाईन्स ज्या आहेत ह्या रिपीट करतोय. दीज लाईन्स आर रिपीटेड just because the poet wants to emphasize that it's a small world. It's a small world. आणि खरोखरच हे जग कसं आहे, खूप खूप लहान आहे. small world. There is just one moon. मून चंद्र. चंद्र किती आहेत? एकच आहे. देर इज ओनली वन मून. एकच चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन. आणि एक सूर्य आहे, सोनेरी. सोनं, गोल्डन सोनेरी. आणि सूर्य एकच सूर्य आहे, सोनेरी सूर्य एकच आहे. अगदी सगळ्यांना प्रकाश देणारा सूर्य हा एकच आहे. अखंड मानवजातीला, सर्व प्राण्यांना, झाडांना, सजीवांना प्रकाश देणारा सूर्य हा एकच आहे. सर्वांचा सूर्य एकच आहे. किंवा असं होत नाही भारतानं त्याचा वेगळा सूर्य आहे, भारतात वेगळ्या सूर्याचा प्रकाश पडतो आणि इंग्लंडमध्ये वेगळ्या सूर्याचा. नाही, सगळ्यांसाठी सूर्यसुद्धा एकच आहे. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. स्माईल हास्य. आणि हास्य याचा अर्थ काय होतो? फ्रेंडशिप. एखाद्याच्याकडे जेव्हा आपण बघून हसतो त्याचं मीनिंग काय असतं? फ्रेंडशिप, मैत्री. स्माईल म्हणजे काय? मैत्री. स्माईल इज इक्वल टू फ्रेंडशिप. आणि सगळ्या जगात म्हणजे सगळीकडे जर का तुम्ही गेलात, कुठेही गेलात, तरी स्माईलचं मीनिंग हे फ्रेंडशिपच असतं. व्हेन यू स्माईल ॲट एनीवन इट मीन्स यू आर फ्रेंड्स. मग तुम्ही अगदी इतर दुसऱ्या कोणत्या देशातही गेलात तरी तिथं स्माईल मीन्स फ्रेंडशिप. म्हणून अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. म्हणजे स्माईलचा अर्थ काय होतो? फ्रेंडशिप. कुणाबरोबरही ज्याच्याबरोबर तुम्ही फ्रेंडशिप करताय त्याचा अर्थ होतो स्माईल. व्हेन यू स्माईल ॲट एनीवन इट मीन्स फ्रेंडशिप. दो द माउंटन्स डिव्हाइड अँड द ओशन्स आर वाईड. द माउंटन्स, पर्वत. जरी पर्वतांमुळे ह्या जगामध्ये काय झालेले आहे? डिवाईड झालेलं आहे हे जग वेगवेगळ्या भागांमध्ये. कशामुळं? पर्वतांमुळं, समुद्रांमुळं. ओशन मीन्स महासागर. आणि वाईड, विस्तृत. आता जरी हे सगळं जग जरी पर्वतांमुळं किंवा या विस्तृत महासागरांमुळं विभागलं गेलेलं असलं, आता कितीतरी आहेत बघा. जसं आता हिमालयाचा पर्वत आहे, त्याच्यामुळं भारताच्या त्या पलीकडचा भाग आणि ह्या पलीकडचा भाग असे दोन भाग झाले. किंवा समुद्र आहे, भारत आणि श्रीलंकेमध्ये समुद्र आहे, त्यामुळं दोन भाग वेगवेगळे झालेले आहेत. पण ह्या समुद्रांमुळं, ह्या विस्तृत समुद्रांमुळं, ह्या पर्वतांमुळं जरी हे जग विभागलं गेलं असलं तरीसुद्धा हे जग कसं आहे? स्मॉल आहे. आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड. आणि तरीसुद्धा हे कसं आहे? एक स्मॉल, छोटंसं असं हे जग आहे. जरी समुद्रांमुळं, पर्वतांमुळं हे विभागलं गेलं असलं तरीसुद्धा हे जग कसं आहे? छोटं आहे. आता परत एकदा इथं पोएटनी लाईन्स ज्या आहेत ह्या रिपीट केलेल्या आहेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. अगेन the purpose is to emphasize that it's a small world. परत एकदा ह्या लाईन्स का रिपीट झालेल्या आहेत? कारण परत एकदा कवीला भर द्यायचा आहे. जरी नद्यांमुळं, जरी समुद्रांमुळं, पर्वतांमुळं हे जग विभागलं गेलं असलं तरीसुद्धा अखेरीस हे जग काय आहे? छोटं आहे.
Now let's see in the poem in detail once again. Okay, the poet says that it's a small world, it's a world of laughter. There is smile. At the same time, it's a world of tears. There is sadness also. At the same time, there is happiness and sadness. It's a world of hopes. We all are looking forward to our future, but at the same time, there is fear. So, there is hope and there is fear also. There's so much that we share that it's time we are aware. There are so many things that we can share with each other. Our feelings, our thoughts, our things we can share with each other. And the poet says that this is the time that we should aware of this, that we should share our feelings, our thoughts with each other. And the poet says that it's a small world after all. It's a small world after all. And the poet is repeating these lines continuously throughout the poem. If you notice that it's a small world after all, it's a small world after all, these lines are there for 8 times in this poem. And this is just because the poet wants to emphasize that this is a very small world. Okay, next, then poet says that there is just one moon. We all have only one moon and one sun, which is golden. And poet says that in the whole world, smile means friendship. And though the mountains, oceans, they divide this world, but after all, this is a small world. So it's a very nice poem by Richard and Robert. They says that this is very small world. ओके, म्हणजे काय तर थोडक्यात हे जग कसं आहे, खूप लहान आहे. आणि आता तुम्ही बघाल इथं पिक्चरसुद्धा त्यांनी दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये. चंद्र दिलेला आहे, बोट दिलेली आहे, कॅमल आहे, द बॉय अँड द बॉय इज रनिंग अँड लाफिंग. Okay, these are the pictures. There are mountains in this picture, trees are there. So you can describe the poem throughout the pictures also. ह्या पिक्चरवरून सुद्धा तुम्हाला कळेल की हे जग किती छोटं आहे. सगळीकडे हे सेम आहे, असंच आहे. सगळ्यांकडे चंद्र एकच आहे, सगळीकडे ह्या निसर्ग सारखाच आहे. तर त्यामुळं हे जग काय आहे, खूप छोटं आहे असं कवी म्हणतो. On this page there are some new words. We have already described it. Now let's go on another page, that is English workshop. Okay, the first activity is sing the song. You have to sing the song. तुम्ही हे काय म्हणायचं आहे, ही कविता जी आहे ही तुम्ही सिंग करायची आहे, अगदी ताला सुरात गायची आहे. त्यानंतरची जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ती आहे नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. अनदर वन, ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. आणि तुम्ही काय करायचे तर एक रायमिंग पेअर, त्या प्रत्येक ह्याला तुम्ही परत एक स्वतःचा शब्द त्या रायमिंग पेअरला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. फॉर दॅट वी हॅव टू सी द पोएम अगेन. आपल्याला परत एकदा काय करावी लागेल, पोएम बघावी लागेल या ॲक्टिव्हिटीसाठी. बघा आता रायमिंग पेअर्स जे असतात हे कवितेच्या शेवटचे शब्द असतात. एक आता ओळ घेतली, कवितेची एक ओळ घेतली तर त्याच्या शेवटी जो येणारा शब्द आहे तो शब्द काय असायला पाहिजे, दुसऱ्या ओळीच्या शेवटचा येणारा शब्द राईम व्हायला पाहिजेत, एकमेकांशी यमक जुळणारे असायला पाहिजेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण पहिल्या 4 ओळी बघूयात.
इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर. बघा आता यामध्ये पहिल्या ओळीतला शेवटचा वर्ड काय आहे? लाफ्टर. दुसऱ्या ओळीतला शेवटचा वर्ड आहे टीयर. तिसऱ्या ओळीतला शेवटचा वर्ड कोणता आहे? होप्स. आणि चौथ्या ओळीतला शेवटचा वर्ड आहे फिअर्स. आता आपण बघायचं, शब्द घ्यायचे एकत्र. लाफ्टर, टीयर्स, होप्स, फिअर्स. आता यातले तुम्हाला रायमिंग एकमेकांना यमक जोडणारा कुठला वाटतोय बघा? लाफ्टर, टीयर्स वाटतोय का एकमेकांना? जसे कॅन, मॅन, सिंग, किंग, हे जसे रायमिंग वर्ड्स आहेत तसं लाफ्टर आणि टीयर्स वाटते का? नाही वाटत. बरं, पुढचा शब्द घेऊया. लाफ्टर, होप्स, नाही वाटत. लाफ्टर, फिअर्स, नाही वाटत. आता तुम्हाला समजलं असेल बघा. टीयर्सला रायमिंग वर्ड कोणता आहे? टीयर. हा जो टीयर्स आहे याला रायमिंग वर्ड आहे फिअर्स. बरोबर की नाही? टीयर्स, फिअर्स, दीज आर रायमिंग वर्ड्स. देन शेअर, अवेअर आहेत का रायमिंग वर्ड्स? हो, उच्चार त्यांचा सेम वाटतो म्हणून शेअर, अवेअर, दीज आर ऑल्सो रायमिंग वर्ड्स. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही टीयर्स, फिअर्स हा जो रायमिंग वर्ड घेतलेला आहे, रायमिंग पेअर घेतलेली आहे, त्याला तुम्ही परत स्वतःचा एक रायमिंग वर्ड काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. आता टीयर्स, फिअर्स, वियर्स हा एक तुम्ही मनानं काय करायचं आहे? त्याला ॲड करायचं आहे. या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण सोडवायची आहे. तर रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स कसे शोधायचे हे तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमधून समजलं असेल. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात. बघा, गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. तुम्ही आता ह्या ज्या खाली लाईन्स दिलेल्या आहेत याचं मीनिंग तुम्ही गेस करायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे. काय बघा, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. याचं तुम्ही मीनिंग गेस करायचं आहे. म्हणजे काय? तर हे जग कशाचं आहे? हास्याचं हे जग आहे. मग ते कशा पद्धतीनं आहे हे तुम्ही हे करायचं आहे. ह्याच पद्धतीनं अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. आपण सगळ्या ह्या लाईन बाय लाईन याचा अर्थ पाहिलेलाच आहे, पण आता तो तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. ओके. त्यानंतर जे आहे फोर्थ ॲक्टिव्हिटी. द पोएम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. पोएममध्ये काय म्हटलेलं आहे? स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. म्हणजे स्माईल इज इक्वल टू फ्रेंडशिप. आपण जेव्हा एखाद्याकडे बघून हसतो त्याचा अर्थ होतो फ्रेंडशिप. गिव्ह एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन्स अँड गेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. Give 3 examples of gestures or actions that have a specific meaning only in certain origin. One such example would be the thumbs up sign. आता इथं काय करायचं या ॲक्टिव्हिटीमध्ये? जसं स्माईल मीन्स फ्रेंडशिप तसे अदर ॲक्शन काय आहेत किंवा हावभाव, गेस्चर्स म्हणजे हावभाव काय असतील की जे सगळ्या जगात सारखेच आहेत, त्याचं मिनिंग हे तुम्ही लिहायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघा, थंब अप, ओके, डन. यासाठी सगळ्या जगात जेव्हा आपण थंब अप करतो, जे पहिलं साईन आहे, हे जे साईन आहे पहिलं, त्यात पहिल्या साईनचं मिनिंग सगळ्या जगामध्ये थंब अप म्हणजे काय? ओके, डन. यासाठी थम्स अप वापरलं जातं. सगळीकडे ते सेमच आहे मिनिंग थम्स अपचं. त्यानंतर इथं अजून एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासाठी समोर आणलेलं आहे
हे जे साईन आहे या साईनचा अर्थ होतो ब्युटिफुल. ओके, नाईस. तर असे तुम्हाला काय करायचे आहेत, गेस्चर्स जे आहेत हे गेस्चर्स तुम्हाला अजून याची लिस्ट करायची. मग गेस्चर्स असतील, ॲक्शन्स असतील की जे सगळ्या जगात वापरले जातात, आपल्या इथंही वापरले जातात. तर तसे तुम्हाला काय करायचे आहेत, गेस्चर्सची लिस्ट करायची आहे. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी बघा, महत्त्वाची आहे. द फॉलोविंग सेंटेन्सेस वेअर heard in a school on the first day. Use these expressions to prepare simple conversations between two or more speakers. You may use same expressions more than once and add your own lines. Form pairs or groups and present the conversation in the classroom. आता बघा, ह्या तुम्हाला काय करायचं आहे की इथं काही त्यांनी एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, काही सुरुवात दिलेली आहे, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर हे जे एक्सप्रेशन्स आहेत हे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतात. आता हे एक्सप्रेशन्स वापरून तुम्ही काय करायचं आहे, छोटे छोटे सिंपल कॉन्व्हर्सेशन, संभाषण तयार करायचं आहे तुमच्यात आणि तुमच्या मित्रामध्ये, मैत्रिणीमध्ये. पहिल्या दिवशी, शाळेच्या पहिल्या दिवशी इमॅजिन करायचं आहे की तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे. आणि मग हे खाली जे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत हे वापरून तुम्ही काय करायचे, छोटे छोटे कॉन्व्हर्सेशनचे पीस तयार करायचे. काय आहेत बघा, हॅलो, हाय, हाऊ आर यू, आय एम डॅश डॅश, वी हॅड सो मच फन टुगेदर, आपण खूप मजा केली एकत्र, धिस इज डॅश डॅश, आय स्पेंट माय हॉलिडे ॲट, मी माझी सुट्टी कुठं घालवली, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, मला तुम्हाला भेटून सगळ्यांना खूप छान वाटतंय, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. बघा, आता सगळ्यांनाच आपल्या शाळेची आठवण येते ना, आम्हाला पण. जेव्हा आपण एवढ्या दिवसांनी शाळेत जाऊ तेव्हा आपण सगळेच म्हणू ना, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, शाळेत परत एकदा आल्याचं खूप छान वाटतंय. वी वेंट टू डॅश डॅश इन द वेकेशन, आम्ही सुट्टी तिकडे इकडे गेलो. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, तू तुमची सुट्टी कशी घालवलीस. हाऊ वॉज युअर जर्नी, तुझी जर्नी कशी झाली. मीट माय फ्रेंड्स डॅश डॅश अँड डॅश डॅश, माझ्या मित्रांना भेट डॅश डॅश अँड डॅश डॅश, नावं येतील त्यांची. सो नाईस टू सी यू अगेन, तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय परत एकदा भेटून. हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुमची सुट्टी कशी गेली. आय एम न्यू हिअर, माय नेम्स डॅश डॅश, व्हॉट्स युअर्स, मी आत्ता नवीनच आले ह्या शाळेत, माझं नाव डॅश डॅश आहे, तुमचं नाव काय आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहेत, कॉन्व्हर्सेशन तयार करायचे आहेत. राईट डाऊन 3 ऑफ द कॉन्व्हर्सेशन्स यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड, हर्ड. आणि मग तुम्ही असे 3 कॉन्व्हर्सेशन्स तयार करायचे आहेत. आता एक मी तुमच्यासाठी इथं तयार केलेला आहे बघा. 2 मुलं आहेत, रमेश आणि विकास. रमेश काय म्हणतोय, हाय. विकास म्हणतोय, हॅलो. रमेश, आय एम रमेश, व्हॉट्स युअर नेम. रमेश म्हणतोय, मी रमेश आहे, तुझं नाव काय आहे. विकास, आय एम विकास, नाईस टू मीट यू रमेश. तो काय म्हणतोय, विकास, माझं नाव विकास आहे, तुला भेटून छान वाटलं रमेश. रमेश म्हणतोय, व्हेअर डू यू लिव्ह. रमेश विचारतोय, तू कुठं राहतोयस. विकास विल ॲन्सर समथिंग, विकास त्याच्यावर काहीतरी उत्तर देईल. दिस इज अ स्मॉल पीस ऑफ कॉन्व्हर्सेशन. इन धिस वे यू हॅव टू प्रिपेअर स्मॉल पीसेस ऑफ कॉन्व्हर्सेशन्स. ॲट लिस्ट 3 पीसेस शुड बी देअर. अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा काय करायचे, कॉन्व्हर्सेशनचे छोटे छोटे पीस तयार करायचे आहेत. कमीत कमी 3 तरी करायचे आहेत. आता बघा, एक्झरसाइज काय सांगितलं आहे तुम्हाला मी आजचा, सॉल्व द क्वेश्चन्स गिवन इन इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. आता त्यासाठी बघा, पहिला सिंग द पोएम म्हटले ना, ते तुम्ही पोएम सगळी राईट डाऊन करायची, लिहून घ्यायची पोएम. सुंदर अगदी सगळीकडं कॅपिटल किंवा ग्रामॅटिकल रूल्स फॉलो करून तुम्ही पोएम सुंदर हस्ताक्षरात लिहून काढायचे. त्यानंतर रायमिंग पेअर आपण जे डिस्कस केले ते आहेत आणि त्याशिवायही अजून रायमिंग पेअर्स पोएममध्ये आहेत, ते तुम्ही शोधायचे आणि त्याला एक स्वतःचा परत वर्ड
ॲड करायचा आहे. जसं आपण टिअर्स, फिअर्स, वियर्स हा आपला एक स्वतःचा वर्ड ॲड केला, त्या पद्धतीनं तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. त्यानंतर ज्या खाली ह्या 4 लाईन्स दिल्यात त्याचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर जसं आपण थम्स अप म्हणजे डन, नाईसचे जे ॲक्शन्स बघितले, तसेच तुम्ही अजूनही ॲक्शन्स आणि त्याचं मीनिंग तुम्ही लिहायचं आहे. आणि त्यानंतर शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे तुम्ही स्मॉल पीस ऑफ कॉन्व्हर्सेशन, अगदी छोटे छोटे शाळेचा तुमचा पहिला दिवस आहे आणि त्यावेळेला मग जे तुम्ही बोलाल एकमेकांशी ते इथल्या ह्या सेंटेन्सच्या मदतीनं, आता समजा एखादं एक्सप्रेशन डबल आलं यातलं, हाय हॅलो चालेल, किंवा तुम्ही तुमचेही लाईन्स अजून या व्यतिरिक्तही तुम्ही स्वतःचे लाईन्स काय करू शकता, ॲड करू शकता. पण 3 कॉन्व्हर्सेशनचे 3 पीस तुम्ही काय करायचे, तयार करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं हा एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करून तो व्हॉट्सॲपच्या आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना पोएम समजली असेल, त्याच्यावरचं इंग्लिश वर्कशॉपही तुम्हाला समजलं असेल. जर का तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सॲप करू शकता किंवा ग्रुपवरही व्हॉट्सॲप करू शकता. अदरवाईज यू कॅन कॉल मी, किंवा तुम्ही मला कॉलही करू शकता. तर अशा पद्धतीनं आज आपण युनिट 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पोएम पाहिली, त्याच्यावरचं इंग्लिश वर्कशॉप पाहिलं आणि आता तुम्हाला मी आजचा एक्झरसाइजसुद्धा दिलेला आहे, तो सोडवून तुम्ही पाठवायचा आहे. तर सर्वांनी काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.